नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आफ्टर जेईई मेन्स आपण कुठल्या कुठल्या कोर्सेसला अप्लाय करू शकतो किंवा जेईई मेन्सचा जोही आपला स्कोर आहे या स्कोरवरती आपल्याला वेगवेगळ्या कोर्सेससाठी किंवा वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कशा प्रकारे आपण पार्टिसिपेट करू शकतो याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर पाहिलं असता जेही विद्यार्थी आपल्या YouTube चॅनलला आज फर्स्ट टाइमच व्ह्यू करत असतील तर विद्यार्थ्यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या प्रकारे आपण काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे ते पूर्ण एकदा जर पाहिल्यानंतर विद्यार्थ्याला लक्षात येईल की या चॅनलवरती ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट पासून जोपर्यंत आपलं ऍडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंतची सर्व प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी समजावून आणि त्यामध्ये व्यवस्थित वेळोवेळी मार्गदर्शन केलं जात असतं। तर मेन आहे आपल्या व्हिडिओचा कंटेंट की आफ्टर जेईई मेन्स आपण कुठल्या कुठल्या कोर्सेसला अप्लाय करू शकतो। तर यामध्ये आपण पाहू शकतो फर्स्ट आहे आपला आयआयटी ला आपण थोडंसं साईडला ठेवूयात। त्यामध्ये आपण एनआयटी IIIT GFT या कॉलेजेसचा आपण या ठिकाणी विचार करू। पाहिला असता एनआयटी IIIT GFT हे जेही कॉलेजेस आहेत हे सर्व कॉलेजेस आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत। तर यामध्ये आपला जेही सध्याच्या सिच्युएशनला ज्याही विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स सेशन 1 दिला आहे, जेईई मेन्स सेशन 2 दिला आहे, तर ऑलरेडी आपला जेईई मेन्स सेशन 1 चा रिझल्ट आलेला आहे, पण जेईई मेन्स सेशन 2 ची आन्सर की उपलब्ध झाली आहे। तर या अनुषंगाने बरेच विद्यार्थी आणि पालक पुढील ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया कशा आहेत याबद्दल सर्च करतात। त्यातच आपल्याला या जेईई मेन्सच्या मार्क्स वरून आपल्याला कुठे ऍडमिशन भेटतं याबद्दल जर मी तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन दिली तर तुमचा जो शोधायचा मार्ग आहे तो थोडासा या ठिकाणी आणखी सोपा होणार आहे। तर यात आपण पाहत असतो एनआयटी IIIT GFT हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस आपल्याला जोसा काउन्सिलिंग अंतर्गत आपण या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतो। या जोसा काउन्सिलिंग एक आपण कन्सिडर करू शकतो। 2 नंबरला आपण या ठिकाणी सीसॅप काउन्सिलिंग जेही आपली सीसॅप काउन्सिलिंग आहे तर या सीसॅप काउन्सिलिंग मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी प्रोसेस मध्ये आपण सहभागी होऊ शकतो। या 2 प्रोसेस आपल्या मेन इम्पॉर्टंट प्रोसेस या ठिकाणी आपण ग्राह्य धरत असतो। ठीक आहे। तर या सीसॅप प्रोसेस नंतर जर आपण विचार केला सेकंडरी की जे विद्यार्थी जेईई मेन्स 1 आणि जेईई मेन्स 2 यामध्ये क्वालिफाईड मार्कच्या जर पुढे असतील म्हणजे जवळपास आपण ऍडव्हान्स साठी जर इलिजिबल असतो तर ऍडव्हान्स साठी जवळपास 2.5 लाख स्टुडंट्स या ठिकाणी इलिजिबल असतात। तर या मार्कच्या पुढे किंवा या रँकच्या पुढे जेही विद्यार्थी येतील हे सर्व विद्यार्थी ऍडव्हान्स साठी इलिजिबल असणार। ज्याही विद्यार्थ्याला ऍडव्हान्स मध्ये चांगला रँक येईल अशी विद्यार्थी भारतातल्या आयआयटी इन्स्टिट्यूट म्हणजे जे आपण टेक्नॉलॉजी किंवा टेक ज्या ठिकाणी शब्द येतो त्या ठिकाणामधल्या सर्वात टॉप इन्स्टिट्यूट मध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो। फर्स्ट जेईई मेन्स मार्क रिक्वायरमेंट कुठे आहे? एनआयटी IIIT GFT आणि जे विद्यार्थी ऍडव्हान्स साठी क्वालिफाईड होतील असे विद्यार्थी फक्त आणि फक्त आयआयटी साठी या ठिकाणी जाऊ शकतात। आणि यामध्ये ज्याही विद्यार्थ्याला ऍडव्हान्सचे मार्क्स किंवा ऍडव्हान्सचा रँक ऍज वेल एज जेईई मेन्सचा रँक या दोन्ही रँकचा या ठिकाणी यूज करायचा असेल तर असे विद्यार्थी या ठिकाणी जेवढ्याही प्रोसेस आहेत आयआयटी एनआयटी IIIT GFT या सर्व प्रोसेससाठी या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये एलिजिबल राहणार आहेत। नेक्स्ट आपला हे झालं तुमचं सेंट्रल युनिव्हर्सिटी। हे तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे, पण नंतर पार्ट येतो आपला इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये। एक याच्यामध्ये पॉइंट राहिला आपला आयआयटी एनआयटी मध्ये काही विद्यार्थी या ठिकाणी बीई आणि बीटेक या 2 कोर्सेसला या ठिकाणी अप्लाय करत असतात बी आणि बीटेक साठी। तर बी आणि बीटेकचा जर आपण विचार केला याच्यामध्ये डिफरंट काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता। बी बीटेक ऍज वेल एज ड्युअल डिग्री कोर्सेस, ड्युअल डिग्री कोर्सेस साठी सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ड्युअल डिग्री कोर्सेस म्हणजे बी बीटेक आणि त्यातच एक ड्युअल डिग्री कोर्स म्हणजे आपल्याला 5 इयरचा कोर्स असणार आहे। यामध्ये आपलं बॅचलर डिग्री ऍज वेल एज आपली या ठिकाणी ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री दोन्ही या ठिकाणी कम्प्लिटेड होणार आहे फॉर सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट याच्यामधनं। नेक्स्ट आहे आपलं इंजिनिअरिंग कॉलेजेस बद्दल। आता जेही या ठिकाणी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातून आहेत अशा विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये जी आपल्या फर्स्ट कॅटेगरी येते गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजची, सेकंड आहे आपले ओनली गव्हर्नमेंट कॉलेज, थर्ड मध्ये आपल्याला प्रायव्हेट ऑटोनॉमस येईल आपल्याला आणि नंतर आपलं ओनली प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणी येतील। या सर्व कॉलेजेस पैकी जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस मध्ये फक्त COEP कॉलेज या कॉलेजसाठी आपण जेईई मेन्सच्या मार्क्स वरती अप्लाय करू शकतो।
जेही महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यामध्ये आपल्याला जेई मार्कचा उपयोग काही होणार नाहीये. त्यानंतर जेही महाराष्ट्रातले प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत याच्यामध्ये आपला या ठिकाणी ऍडमिशनसाठी आपण ग्राह्य धरले जाणार आहेत. सोबतच जेही या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज आहेत याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकंदरीत जेई मेन्सच्या मार्कवरून ऍडमिशन मिळणार आहे. याचा आपल्याला ऍडमिशनसाठी जो कोटा असणार आहे ऑल इंडिया कोटा आपल्याला 50% म्हणजे ऑल इंडिया कोटा याच्या 50% सीट असणार आहेत. एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला जर 100 जागा उपलब्ध असतील एखाद्या ब्रांचमध्ये त्यातल्या 15 जागेसाठी आपण जेई मेन्सच्या मार्क्सवरून अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर जसं महाराष्ट्र राज्यात आपल्याला अप्लाय करता येतं सेम ॲज आपल्याला राजस्थान, वेस्ट बेंगॉल आणि आसाम या तिन्ही राज्यामध्ये आपल्याला जेई मेन्सच्या मार्क्सवरती आपल्याला ऍडमिशन घेता येत असतं. दुसरी गोष्ट आहे, आता हे झाली पूर्ण गव्हर्नमेंट रिलेटेड आणि गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट. त्यासोबतच बी आर्च मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्स पेपर सेकंड या ठिकाणी दिलाय असे विद्यार्थी आर्किटेक्चरसाठी इलिजिबल आहेत. ऍज वेल ॲज विद्यार्थी जे नाटा या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करतात याच्यामध्ये सुद्धा या जेई मेन्स पेपर 2 चे 50% मार्क्स या ठिकाणी कन्सिडर केले जात असतात. खूप महत्वाचं आहे, ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया चालू असतात विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं कुठल्या मार्कचा फायदा कशा प्रकारे घ्यायचा असतं आणि कुठल्या मार्कवरती आपल्याला कुठले चांगले कॉलेजेस मिळत असतात याबद्दल विद्यार्थ्याचं थोडं कन्फ्युजन होत असतं. जर आपल्याला असं वाटत असेल की आमच्या काउन्सिलिंगचा फायदा आपल्याला होऊ शकत असेल त्याच केसमध्ये आपण आपले लातूर येथील ब्रांच अथवा पुणे येथील ब्रांच या ठिकाणी आपल्या काउन्सिलिंगसाठी सुद्धा आपण जॉईन होऊन जेही आपल्या प्रवेश प्रक्रियेत याबद्दल संपूर्ण डिटेल मार्गदर्शन घेऊ शकतात. सोबतच विद्यार्थ्यांना स्क्रीनवरती दिसत असेल ऑल कॉलेजेसची कट ऑफ बुक, त्याच्यामध्ये पूर्ण कॉलेज पासनं ते कॉलेजच्या शेवटच्या ब्रांच पर्यंतच्या ऑल डिटेल इन्फॉर्मेशन कॅटेगरी वाईज तुम्हाला त्यामध्ये दिलेल्या आहेतच. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला जेई मेन्स मध्ये. जेई मेन्स मध्ये आपण जर पाहत असो बिट्स पिलानीचा आपण या ठिकाणी विचार केला तर बिट्स पिलानीची स्वतःची सेपरेट एंट्रन्स एक्झाम आहे. सोबतच जेई मेन्स मार्क्स वरती सुद्धा बिट्स मध्ये ऍडमिशन होतातच. नंतर आहे VIT EEE, नंतर SRM जेई. जवळपास आपण जशा सेंट्रल युनिव्हर्सिटी बद्दल माहिती देतो तशा 42 सेंट्रल युनिव्हर्सिटी सध्या पूर्ण भारतामध्ये टॉप लेवलच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी बद्दल बोलते. जसं बिट्स आहे, VIT आहे, SRM जेई आहे, जादवपूर युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर थापर युनिव्हर्सिटी आहे, MIT आहे, मणिपाल आहे, असं एक नाही बऱ्याच युनिव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी जेई मेन्सच्या मार्क्सवरतून ऍडमिशन देत असतात. महाराष्ट्रातल्या जर युनिव्हर्सिटीचा विचार केला असता आपण यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये MIT आपण टॉप मध्ये या ठिकाणी घेऊ शकतो किंवा सिम्बॉयसिस कॉलेजला पण आपण या ठिकाणी टॉप मध्ये आपण घेऊ शकतो. असं जे उदाहरण आहे तुम्हाला MIT आणि सिम्बॉयसिस तशाच प्रकारे PCCOE, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, PCCOE, त्यानंतर DY पाटील हे असे एक नाही अनेक जे काही टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातल्या यांच्या स्वतःच्या या ठिकाणी सेपरेट युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत. याचा ऍडमिशन तुम्ही डायरेक्टली कॉलेजच्या एक्झामिनेशन थ्रू पण घेऊ शकतात किंवा अदर एक ऑप्शन आहे पॅरा सीईटी मधून सुद्धा या ठिकाणी या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवू शकतात. तर या प्रकारे आपले जेही विद्यार्थी जेई मेन्स एक्झाम दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्याचा स्कोर खूप चांगला आहे असे विद्यार्थी ज्या मी आतापर्यंतच्या प्रोसेस मेन्शन केल्या या सर्व प्रोसेसमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तसंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेई मेन्स मार्क्स आणि सीईटी या मार्क्सचं वेटेज कशा प्रकारे महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी असतं याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.